कसं झालंय? मस्त. तू लाजू नकोस हं. आता मी पोळी वाढते तुला. हा म्हणा म्हणा. बस झालंय माझं. तूच सांग याला. अरे जेव ना व्यवस्थित. मी व्यवस्थितच जेवतोय. सुमन तुम्ही वाढा ना. तुम्ही काय चाललंय तुमचं? वेदांत आणि आता हे तुमचंच घर आहे. जाऊयात तुम्ही या घरचे. लाजायचं नाही अजिबात. नाही अण्णा मी लाजत नाहीये. बरं मी काय म्हणत होतो, आता विक्रांत आणि आरतीच्या लग्नाबरोबरच तुमचा साखरपुडा 16 तारखेला होतोय. आता लग्नाचं काय करायचं तुमच्या? कधी करायचं ठरतंय? अण्णा आपण आधी ताईच्या लग्नाचं बघूयात ना. ताईचं लग्न आधी आहे ना. तिच्या लग्नाची सगळी तयारी झालेली आहे. तुमच्या लग्नाचं काय ते सांगा. काय करायचंय? अहो लग्नाचं राहू द्या. साखरपुड्याची जरा तरी तयारी केली का तिने? विचारा तिला. पाणी घे. पाणी पाणी हो सावकाश सावकाश. ताई आद्या बहिणीचा कॉल आला होता ना. काय म्हणाली ती? हो आद्या वहिनीचा फोन आला होता मला. तिने सगळा प्लॅन सांगितलाय. 14ला हळद, 15ला संगीत आणि 16ला लग्न. सगळं फिक्स आहे. फक्त लग्न नाही, यांचा साखरपुडा सुद्धा आहे. हो हो आई. वेदांत काय चाललंय तुमचं? जावई बाबू लक्ष नाही तुमचं जेवणामध्ये? आहे मी जेवतोय. हा तुला आवडलं नाहीये का? हो चांगलंय. मी बोललो ना मस्त झालंय. बरं मी काय म्हणतोय, पुढचं सरप्राईज आता एवढ्यात नको. लग्नानंतर. खूप दिवसांनी असं पोटभर जेवलो मी. छान जेवण करते तुझी आई. मग शेवटी आई कोणाची? अमूल्य तुला येतो का ग स्वयंपाक करायला? तुला काय करायचं? आपलं थोडी ना खरंच लग्न होणार आहे. अमूल्य अगं मी सहज विचारलं. म्हणजे कधीतरी काहीतरी तुझ्या हातचं पण खाऊ घाल ना. आणले होते मोदक. पाडलेच सगळे. मोदक मोदक काय सिंपल आहेत ना. कोणी करू शकतं. तुला असं प्रॉपर जेवण करता येतं का? मला प्रॉपर जेवण करता येतं. तू मला चॅलेंज नको करूस या बाबतीत. वेदांत तुला खरंच तुझ्या बाबांची खूप आठवण येते ना? खूप जास्त. आणि तू ते मगाशी असं का म्हणालास की तुझ्यात इमोशन्स नाहीत असं काही लोकांना वाटतं? खरंच आहे ना ते. म्हणजे लोकांना वाटतं मी कोडगा आहे. आणि इव्हन तुलाही. अरे पण ते खूप पूर्वी, जेव्हा आपण एकमेकांना ओळखत नव्हतो. मग जसं मी तुला ओळखायला लागले तसं मला कळत गेलं तू खूप इमोशनल आहेस. फक्त तुला व्यक्त नाही होत आहेत. आणि मला सांग वेदांत, जर तुझ्यात इमोशन्स नसते तर आज तुझ्या डोळ्यात पाणी आलंच नसतं. बरं उद्या येणारच ना ऑफिसला?
माहिती नाही. माहिती नाही म्हणजे? अरे म्हणजे अण्णांना विचारायला हवं ना. आणि ताई आणि विक्रांतचं लग्न खूप जवळ आलंय रे. खूप तयारी बाकी आहे. आईला सुद्धा मदत करायची. त्याच दिवशी आपला साखरपुडा. वेदांत, मी उद्या येते ऑफिसला. मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं. कशाबद्दल? आपल्या साखरपुड्याबद्दल. म्हणजे मग आत्ताच बोल ना. अरे नाही, आत्ता नको. आत्ता खूप उशीर झालाय. आत्ता तू जा, उद्या ऑफिसमध्ये बोलूया. तुम्हा मुलींचा ना हाच प्रॉब्लेम आहे. जर बोलायचं नव्हतं मग का सांगितलंस की मला तुझ्याशी बोलायचंय? अरे पण आता खूप उशीर झालाय वेदांत. मी सांगितलं ना तुला साखरपुड्याबद्दल बोलायचं. उद्या बोलूयात ऑफिसमध्ये. ठीक आहे. गुड नाईट. अरे कुठे गेला होतात दोघी? अरे कुठे म्हणजे काय, तुझ्या लग्नाच्या पत्रिका छापून आल्या ना, मग आम्ही दोघींनी आजपासूनच आमंत्रण करायला सुरुवात केली. हो. हे पण आजी, तू पत्रिकेचं डिझाईन मस्त निवडलंयस. हा, माझ्या मित्रांना खूप आवडली पत्रिका. हो ना? मग शेवटी डिझाईन कुणी केलंय? मी. पण आजी, म्हणजे माझं लग्न आणि दादाचा साखरपुडा एकाच मांडवात होतोय. पण मग पत्रिकेमध्ये दादाच्या साखरपुड्याचा काही उल्लेख सुद्धा का नाहीये? ते एक सरप्राईज आहे. अरे बापरे. अरे मी कामाची यादी केली होती, त्यातलं काही राहिलंय का जरा बघते. हा, दागिने झाले, खरेदी झाली, लग्नाचं जेवणाचा मेनू ठरला. हो ना? संगीत. विक्रांत, मला एक सांग, तुझ्या संगीतला तू कुठल्या गाण्यावर डान्स करणार आहेस? काही ठरवलंयस? अजून नाही ठरलं. अजून वेळच मिळत नाही ना. पण आजी, तू डान्स करणार आहेस ना? अरे म्हणजे काय, मी तर गाणं सुद्धा ठरवून ठेवलंय. वा. नूतन, तू कुठल्या गाण्यावर डान्स करणार आहेस? तू काही ठरवलंयस? बघते मी. अगं हे बघ, तुला नाच करावाच लागेल. तुझ्या मुलाचं लग्न आहे. म्हटलं ना बघते. नाही माझ्या डोक्यात काहीतरी. आता बघच तू, मी नाचते का इतरांना नाचवते हे कळेलच सगळ्यांना. मूल्या, काय ग, काय झालं? ताई, अरेंज मॅरेज कशी होत असतील ग? म्हणजे बघ ना, आई वडिलांना जो मुलगा आवडला त्याच्याशी लग्न करायचं. तो जसा आहे त्याला तसं स्वीकारून त्याच्यासोबत संसार करायचा. तू हे सगळं आता अचानक का बोलतेस? माझ्यासोबत पण तर तेच होतंय ना. आता माझ्याकडे कोणताच ऑप्शन उरलेला नाही. हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस. यातून काहीतरी मार्ग सापडेल आपल्याला. कधी? लग्न झाल्यानंतर? नाही माहित. मी पण खूप विचार केला. वेदांत बॉस म्हणून चांगला आहे, मित्र म्हणून सुद्धा खूप चांगला आहे, कर्तृत्ववान आहे, हँडसम आहे. पण लाईफ पार्टनर म्हणून मला नाही माहिती. मुळात आम्ही दोघं इतके वेगळे आहोत ना, आमचे स्वभाव इतके वेगळे आहेत की आमच्यात तो इमोशनल कनेक्टच नाहीये ग. किंवा ते म्हणतात ना, त्याला बघून माझ्या मनात घंटी वाजली, आजूबाजूला फुलपाखरं उडायला लागली.
असं काही मला वेदांसाठी कधी जाणवलंच नाही. मग आता आता काय, आलिया भोगासी असावे सादर. अरे दादा, काय करेक्ट वेळेला आलायस. आम्ही आता संगीत बद्दल डिस्कस करत होतो. तू डान्स करणार आहेस ना? नाही, मला नाही जमणार. अरे असं काय करतोस दादा? तुला आठवतंय ना 36 गुणी जोडी इव्हेंट मध्ये तू काय कमाल डान्स केला होतास? अरे विक्रांत, ते मी असंच केलं होतं. आत्ता नाही जमणार. ते काय नाही, मला काय माहिती नाही. तू डान्स करायचा म्हणजे करायचा. हे विक्रांत, सांगितलं ना, नाही जमणार मला. कमोन यार दादा. अरे आजी पण डान्स करणार आहे, तुला काय प्रॉब्लेम आहे? बरं ठीक आहे, मी विचार करतो. अरे हा विक्रांत, तुझ्या त्या फोटोग्राफर मित्राला सांगितलंस ना लग्नाचे फोटो काढायचेत म्हणून? हो. अरे वेदांत, फोटोवरून आठवलं, तुझे आणि अमूल्याचे फोटो बघून अण्णा काहीच म्हणाले नाहीत का? नाही म्हणजे चिडले असतील. कसं आहे ना, कडक शिस्तीचे आहेत ते आणि संस्कार मानतात म्हणून विचारलं. अमूल्याकडेच गेलो होतो आणि ऍक्च्युली आज अण्णा जे म्हणाले ना, ते सगळ्यांनी ऐकायला हवं होतं. आणि आई, आज अण्णा बोलत असताना ना मला बाबांची आठवण आली. अण्णा म्हणाले, ज्या घरात संवाद तुटतो ते घर सुद्धा तुटू लागतं. अमूल्याने चूक केली असली तरी मला या घरातले संवाद तोडायचे नाही आणि म्हणून त्यांनी अमूल्याला माफ केलं. वा, किती मोठं मन आहे ना अण्णांचं. किती प्रगल्भ विचार आहेत. वेदांत, विक्रांत, तुम्ही दोघं ना खरंच खूप नशीबवान आहात. तुम्हाला अण्णांसारखे सासरे मिळाले. खरंच आजी, आम्ही दोघे खूप लकी आहोत की अण्णांसारखा देव माणूस आमच्या आयुष्यात आला. बरं, मी येतो फ्रेश होऊन. यांना मोठं केलं मी. हे गेल्यानंतर जीवाचं रान करून वाढवलं मी. आणि यांच्यासाठी देव कोण? तर यांचे सासरे. नूतन, नाही समजायचं तुला, कारण हे सगळं समजायला ना मन खूप मोठं असावं लागतं. नको विचार करूस. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग विजय. तुमच्याशी बोलायचं होतं. बोला. थोडं प्रायव्हेट होतं. सुट्टी हवी आहे म्हणून हवामानाचा अंदाज घेताय का?
नाही नाही तसं काही नाही. बरं ठीक आहे, या आपण कॉरिडॉरमध्ये बोलू. हो. बोला. एक मिनिट हा. हे बघा. हे तुमच्याकडे पण आले का? हो. ह्या फोटोजमुळे काही अडचण तर नाही ना? मला खूप टेन्शन आले हो. विजय, मी तुम्हाला राखी बांधली ते किती बरोबर होतं. माझे भाऊ शोभता, किती काळजी असते तुम्हाला माझी. थँक्यू सो मच विजय. हो थँक्यू थँक्यू. पण खरंच म्हणजे टेन्शन नाही आहे ना काही? डोंगर कोसळला होता, पण अण्णांनी माफ केलं. झाले वाद झाले, रुसवे फुगवे, भूकंप झाला. पण मग आता सगळं नीट आहे ना? तुम्ही नक्की काय विचारताय? तुमचा आणि वेदांत सरांचा साखरपुडा? नाही म्हणजे मागे तुम्हीच म्हणाला होतात ना की तुमच्या लव्ह स्टोरी मध्ये खूप सस्पेन्स आहे, म्हणून विचारलं. म्हणजे सगळं ठीक आहे ना? तुम्हाला काय एवढं टेन्शन आलंय? काय ना अमूल्य मॅडम, गेल्या 5-6 वर्षांपासून मी वेदांत सरांसोबत आहे. मला फक्त एवढंच वाटतं की काहीही झालं तरी तुम्ही वेदांत सरांच्या आयुष्यात असलंच पाहिजे. का? कारण वेदांत सर कसे असे तुफानी लाटांसारखे आहेत आणि तुम्ही म्हणजे किनारा. लाटा वेगाने रागाने जेव्हा किनाऱ्यावर येतात तेव्हा किनारा त्यांना शांत करतो, आधार देतो. थोडक्यात काय तर किनाऱ्याला लाटांशिवाय आणि लाटांना किनाऱ्याशिवाय शोभा नाही. वा वा, कवी विजय. काय तुम्ही? विजय सर, ते वेदांत सर आलेत, त्यांनी तुम्हाला बोलवलंय. हो हो आलोच मी 0 मिनिटात. अमूल्य मॅडम. विजय, एक सांगू? बोला ना. माझं सोडा, पण तुम्ही वेदांत सरांना कधीच सोडू नका. त्यांना तुमच्यासारखा हिरा नाही मिळणार. आहे तुम्ही अमूल्य मॅडम. बरं मी आलोच वेदांत सरांना भेटू ना. काय तुम्ही हिरा वगैरे. सर ते फोटो आले होते ना, त्याबद्दल मी एका ओळखीच्या कॉन्स्टेबलला माहिती काढायला सांगितली होती. सर ते खाच्या सिम कार्ड होतं. खाच्या सिम कार्ड म्हणजे फेक डॉक्युमेंट्स देऊन बनवलेलं सिम कार्ड, जे हल्ली स्कॅम साठी वापरतात बघा. हे सिम कार्ड युपी मधल्या गाझियाबाद मधलं आहे असं त्या कॉन्स्टेबलने सांगितलं मला. पण मला राहून राहून एकच प्रश्न पडतोय की जो कोणी आहे त्याला कळलं कसं की मी मुंबईला गेला? सर एक बोलू का? सर मला तर ना पुरुषोत्तम सरांवर डाऊट येतोय. पुरुषोत्तम? नाही, त्याला कसं कळेल मी मुंबईला गेलो? अरे कारण मी मुंबईला गेलोय ही गोष्ट फक्त तुला माहित होती. हो. इव्हन अमूल्याला पण माहित नव्हतं. मग त्याला कसं कळेल? आणि त्याने फोटोज अण्णांना पाठवलेत. म्हणजे या माणसाचा माझ्याशी काहीतरी संबंध असला पाहिजे. सर एक सांगू का? तुम्ही ते सोशल मीडियावर खूप फेमस झालायत ना, म्हणून कोणीतरी केलं असा पाहिजे. नाही विजय, कारण जर तसं असतं ना तर या माणसाने तुला आणि अण्णांना का पाठवले असते फोटोज? त्याने सोशल मीडियावर टाकले असते, मला टॅग केलं असतं. पण हे फोटोज अजून सोशल मीडियावर गेलेले नाही आहेत. याचा अर्थ काय माहिती आहे विजय? तो जो कोणी आहे त्याचा हेतू अण्णांना दुखवण्याचा होता. सो त्या माणसाला लवकरात लवकर शोधून काढावं लागेल. सर एक बोलू का? सर तुमचं आता लवकरच लग्न होणार आहे, तुम्ही कशाला उगाच यामध्ये पडताय? तू जेवढी मदत केलीस त्यासाठी थँक्यू, पण आता जातो. काय सर तुम्ही आता मला लाजवताय. बाहेर जाऊन लाज. हो
अटेन्शन एव्हरीवन, हातातली कामं बाजूला सोडा आणि इकडे या लवकर. अरे या लवकर. आले का सगळे? हो सर. हो सर. सो येत्या 16 ऑक्टोबरला सगळ्यांना सुट्टी आहे. क्या बात है सर. पण कशाबद्दल? काय आहे 16 ऑक्टोबरला? सोमवार. इडियट. 16 ऑक्टोबरला विक्रांतचं आणि अमूल्याच्या बहिणीचं आरतीचं लग्न आहे. तर सगळ्यांना यायचंय. हे इन्व्हिटेशन आहे. विसरायचं नाही. 16 ऑक्टोबर. 16 तारखेला तर अमूल्य मॅडम आणि वेदांत सरांचा पण साखरपुडा आहे. मग पत्रिकेवर काहीच कसं नाही लिहिलंय? सर तुमचं लग्न कधी आहे?